आणि ते बरेचदा आलं, सुरुवातीपासून आलं, ते म्हणजे रुपाली चाकणकर यांचा, जो ऑलरेडी एक राजकीय राजीनामा होऊन गेलेला आहे ह्या केसमुळे. त्यात एक माहिती ऑलरेडी आहे की शिर्डीमध्ये रुपाली चाकणकर यांनी दखल दिली होती जेव्हा खरातच्या विरोधात तक्रार आली होती. तेव्हा आपण जेव्हा खरातला अटक केली तेव्हा त्यांचा काही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला का? तुम्हाला कुठला फोन आला का? खरं सांगायचं तर मला कुठलाही कोणाचाही फोन आला नाही आणि दबाव टाकण्याचा तर प्रश्नच नाही. पण अशा प्रकारचा कुठलाही काही मदत करा किंवा अशा प्रकारचा कुठलाही फोन नाशिक शहर पोलीस आणि आयुक्त म्हणून मला आला नाही. त्यांना रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा अशा पद्धतीच्या सुद्धा मागणी बऱ्याच काळापासून होते. तर ते तुम्हाला सुरुवातीला करावं असं काही तुमच्याकडे डेटा किंवा माहिती नव्हती का? म्हणजे त्यांना सह आरोपी करा ही मागणी जरी असली तरी सध्याची परिस्थिती काय आहे, त्या सह आरोपी होऊ शकतात का? आमच्याकडे जी केस होती, आमची जी कंप्लेनंट होती, तर त्या कंप्लेनंटचा जो काही आम्ही फिर्याद घेतली आणि पुढची कारवाई केली, तर त्याच्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल व्यक्तीचा कुठे सहभाग किंवा प्रेशर किंवा अशा प्रकारचं कुठे आम्हाला आलेलं नव्हतं. आणि आम्ही ती कारवाई केली, आम्ही आरोपीला अटक केली आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी आम्हालाही समजत गेल्या की काही शिर्डीला अशा काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत किंवा इतर ठिकाणी आलेल्या आहेत. तर आमच्या जो काही तपास होता त्याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट आली नाही, कारण कदाचित आमच्या केसमध्ये ते झालं नाही. पण इतरत्र काय झालेलं आहे, कुठे काही इलिगल काही झालेलं आहे किंवा क्राईम झालेलं आहे, तर मला वाटतं ते सर्व गुन्हे जे आहेत ते विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आणि दे विल गो व्हेरी डीप इन टू इट. म्हणजे पुढे मागे जर असं असेल तर त्याचा सोक्षमोक्ष लागेलच. 100%